झालं तुमचं? हो, आता लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत ना, त्यामुळे सगळी त्याची तयारी, प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत, बरीच काम आहे. तुम्ही आवरून घ्या, मी बी आवरतो. पटाक दिवशी मला लगेच निघू. हो. थांबा थांबा थांबा, हा शर्ट नका घालू. आज तुमचा पहिला दिवस आहे नोकरीचा, तर तुम्ही अगदी मस्त तयार होऊन जा. पहिलं कुठं? काल केलं की काम? हो, पण काल तुम्हाला काम मिळालं आणि तुम्ही ते लगेच सुरू केलं म्हणून. पण आजचा तुमचा खरा कामाचा पहिला दिवस. अहो, कामाच्या माणसाला कशाला पाहिजे टकाटक कापड? नाही, जर कपडे व्यवस्थित स्वच्छ असतील तर माणसाचा आत्मविश्वास वाढतो, काम करण्याचा हुरूप वाढतो आणि समोरच्या व्यक्तीचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी देते शर्ट. हा शर्ट घाला. हे काय? तुम्हीच म्हणला होता ना व खर्च करायचा नाही, पैसे जपून वापरायचे, आणि तुम्हीच खर्च करायलाय. कशाला घेतला नवीन शर्ट? नवीन नाही, जुनाच आहे, फक्त नीट धुतलाय. अहो, जुना शर्ट नवीन दिसायलाय की काय? जादू बिदू केली का काय तुम्ही? जादू नाहीये ही, टाईड प्लस एक्स्ट्रा पॉवरची कमाल आहे. बघा कपडे कसे पांढरे शुभ्र झालेत. वय भारीच की, घालतो. हा, अरे वा, हँडसम दिसताय. तुम्ही बी हँडसम दिसताय. थांबा, मुलींना हँडसम नाही, ब्युटिफुल म्हणतात. हे काय? तेच ते. पण खरंच तुम्ही इतके रुबाबदार दिसताय ना, म्हणून मी तुमचं कौतुक केलं. तुम्ही मला कौतुक करण्यासारखं बनवलं म्हणून मी तुमचं कौतुक केलं असं समजा. हे असं कोरडं कौतुक कोणी करू शकेल. अहो, मी कोण पण नाही. मी राणा आहे, राणा. अच्छा, मग दाखवा काहीतरी वेगळं कौतुक करून. म्हणजे कसं? म्हणजे हा, हृदयात तू, नजरेत तू, मनात तू, जीवनातील बहर तू आणि जगण्याचा श्वास तू. आता तुम्ही. मी हो, प्रयत्न करतो. हा, चांदण्यान बिगर आभाळातल्या चंद्राला शोभा नाही. चांदण्यान बिगर आभाळातल्या चंद्राला शोभा नाही. रानातल्या पिकाला बी भरल्या विना, रानातल्या पिकाला बी भरल्या विना मोल नाही. हा, रानातल्या पिकाला भरल्या विना मोल नाही. दिव्यातल्या तेलाला हा, दिव्यातल्या तेलाला वाती बिना तेज नाही. दिव्यातल्या तेलाला वाती बिना तेज नाही. अंजलीबाईंच्या साथी बिना रानाला बी मान नाही. अंजलीबाई,
तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुमच्यामुळे रानाची आईट आहे बघा. हिचा जीव झाला येडा पिसा यो हरपून देहा बना यो फिरतीच्या रंगामध्ये रंगला हो सोडा ना. हो हो अहो 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 थांबा की अहो. फिरतीच्या रंगामध्ये रंगला अहो थांबा. अहो थांबा अहो. ए मी कशाला थांबू? हा बा तुम्हाला नाही, ते अंजलीबाईनं म्हणतो. आणि हे का आणि पर्स ते बी अंजलीबाईंचे, माझी नाही. तू कुठे निघालास? कामावर जायचे ना व. ठीक आहे. माझी पण. आणि हा डबा आज लोणचं पण दिलं हा? ए तू दुपारी घरी जेवायला येणार नाहीस का काय? नाही बा, ते जेवणाच्या सुट्टीत तिकडेच जेवणार आहे मी. बर तुमचा डबा अहो ते घरातलं पीठ संपलंय, सुरज भाजी दळण आणायला गेले. नाही नाही, एवढा डबा तुम्ही घेऊन जावा. उगा तुम्ही उपाशी राशीला. घ्या. हो असं काय करता? माझी शाळा इथे गावातच आहे, तुम्हाला लांब जायचंय. आणि मला वाटलं ना तर मी मधल्या सुट्टीत जेवायला पण घरी येईन. तुम्ही ठेवा डबा, घ्या. अहो असं कसं, शाळा आता लांब आहे. हे बघा, तुम्ही उगा उपाशी राशीला तेव्हा डबा तुम्ही घेऊन जावा. मी म्हणाले ना मी माझं माझं बघते, तुम्ही घेऊन जा डबा, घ्या. हे बघा, मी बी माझं बघतो, तुम्ही घ्या. अहो असं काय करता, घ्या ना डबा. अहो नाही नाही, तुम्ही घेऊन जा. अरे अच्छा, आता हे काय नवीन? काय माझी काळजी? तुम्ही नाही का माझी काळजी करत? माझी बी जिम्मेदारी की तुमची काळजी करणं. डबा तुम्ही घेऊन जावा. काहीतरीच तुमचं, घेऊन जा डबा. अहो, नाही नाही, तुम्ही घेऊन जा. अहो घेऊन जा नाही ना. नाही, तुम्ही घेऊन जावा. अहो घेऊन जा ना. अहो घेऊन जा म्हणलाय ना व. काम करा, ते इकडे डबा मीच घेऊन जातो. अहो सांगा ना तुम्ही त्यांना. ए काम, तुला लांब जायचंय, तू डबा घेऊन जा. अंजलीचा डबा मी घेऊन जाय. चांगले आबा, दर टायमाला अंजलीबाईंची बाजू घेत आहे बघा. अरे ती कायम बरोबरच बोलत असती. घेऊन जा. कळलं? आता घेऊन जा डबा. आणि हो, नोकरदार माणसांनी असं उपाशी राहायचं नसतं, नाहीतर कामावर लक्ष लागत नाही. वय काय, तुम्ही बी नोकरदार आहे सा. ए नोकरदारांनो, आता नोकरीवर जात आहे का इथंच बसताय? हा बाब. नाही गप्पा हाणायचे असतील तर मर्राजा काढून बसायचं गप्पा हाणत. नाही नाही. अहो तसं नाही आबा, तसं बी मला उशीर व्हायलाय. याच बोलण्यात गुंतवत्यात बघा. हा? मी का तुम्ही? मी कुठं, तुम्हीच. काहीतरीच तुमचं. उगा काय बी बोलू नका, तुम्हीच करायला समजा. बरं आबा, मी निघतो. त्याचं काय, टायमात वडाप मिळाली तर कामावर टायमात पोहोच. बरं निघू. या आबा, नमस्कार करतो. चला येतो. हो, सावकाश जा. होय. आबा मी निघते. जा. अरे आता काय झालं? काय नाही, चला की तुम्हाला जाता शाळेत सोडतो. नाही नको, जाते मी. नाही तर परत उशीर झाला म्हणून मलाच दोष द्याल. नाही देणार. कसं आहे माहितीये का, गावात एकटं चालायला कटा येतो. कसं आहे, आपण चालता बोलू की. चालेल, चला. राणा भाऊजी, एक मिनिट. वहिनी, सॉरी बर का, म्हणजे तुम्ही दोघं बाहेर चालला होता, पण जरा अर्जंट बोलायचंय. बोलू काय? बोला की. आम्ही लई विचार केला बघा. जाऊबाई म्हणायलात का नाही ते एकदम बरोबर आहे. घरातल्या समद्यांनी कमवलंच पाहिजे. वहिनी, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. अहो आता मी कमवते, सूरज बी कमवते. आता कुणाला काय बी कमवायची गरज नाही. अहो तसं नव्ह, नियम हा नियम आहे, समद्यांसाठीच आहे की त्यो. आम्हाच देवी या घराची जिम्मेदारी पार पाडायच्या, तेव्हा आम्ही ठरवलंय की आम्ही बी काम करणार. कसलं? आता बघा, आम्ही पडलो जाधवांच्या खानदानी घराण्यातलं. नोकरी विक्री करणं काय आम्हासनी शोभणार नाही. म्हणून मग बिझनेस करायचं ठरवलंय आम्ही. बिझनेस? अहो वहिनी, भारीच की.
कसलं बिझनेस सुनबाई? ते गारमेंट अँड फॅशन डिझायनिंगचा बिझनेस. आम्ही शिकलोच आहे समजा. चालतंय, मस्त करा वहिनी. माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. काय लागलं तरी बी सांगा. काय आता नोकरी आहे मला. अहो तुमच्या सपोर्ट बिगर काही होत असतंय बाय राणा भाऊजी. आता बघा, आम्ही फॅशन डिझायनिंग करणार म्हणजे लई कापडं आली पाहिजेत आपल्याकडे शिवाय. आधी का नाही नुसतं गावातल्या गावात शिव. मग हळूहळू जसा बिझनेस वाढल तसं मग पेपरामध्ये जाहिराती देऊ आणि टीव्ही वरती ऍडव्हर्टाईज बी करू. लई मोठा बिझनेस करायचं डोसक्यात आहे बघा आमच्या. नोकरीत काय मन रमणार नाही राणा भाऊजी आमचं. पण बाकी काय लागलं तर सांगू तुम्हाला. राणा तुला उशीर होते ना. जा, चल चल चल, निघा निघा निघा. बया हा निघा वहिनी काय लागलं तर सांगा. काय वय की वय. चला निघ येतो. निघ वय, येतोच. अडचण कधी कधी माणसाला फायदा आणतात. म्हणजे आपली माणसं अजून जवळ येतात. आपल्या माणसांची काळजी करायला लागतात. जबाबदारीची जाणीव होते. आता आपल्या वहिनीच घ्या की, काम करायचं म्हणाले. मला तर आश्चर्यच वाटतं. आश्चर्य म्हणण्यापेक्षा मला ना डाऊट येतो. असं का? बघा ना, आता वहिनींना कामाची तर काही सवय नाही आणि अचानक बिझनेस करायचं म्हणतात. अडचण घरचं लक्षात आलं की माणूस काम करायला लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, वहिनी लहानपणापासून लाडात वाढले. आपली बी परिस्थिती चांगली, कधी गरज नव्हती हो कामाची, त्यामुळे त्यासनी सवय नाही. पण आता त्यासनी जाणीव झाली बघा. पण वहिनींची स्वप्न फार मोठी आहेत. जमेल ना त्यांना? जमणार की. अहो त्यांना यश मिळणार म्हणजे मिळणार बघा. आणि आपण आहेच की त्यांच्या साथीला. काय नमस्कार दादा. नमस्कार. काय कुठे नवरा? कोल्हापूरला चाललोय नोकरीला. नोकरीला? होय, कोल्हापूरला खत बियांच्या दुकानात कामाला लागले. अहो काय राहणार दा, आजवर तुमच्या जोरावर खता बियाण्याची दुकानं चालली आणि त्याच दुकानात तुम्ही कामावर जायची येळ यावी. बरं ती मागची कॅसेट बंद करता. माझं एक काम आहे तुझ्याकडे. अहो एक काय 1000 सांगा की. काय, आम्ही घरात एक बिझनेस चालू केलाय, म्हणजे वहिनीने केलाय. अरे वा, कसला? अरे तुझ्या नाही, माझ्या वहिनीने केलाय. हा त्या वय कसला हो? ते कापडे शिवायचा. तुझ्या घरात तुला कापडे शिवायची असेल तर आमच्या घराला देत जा. काय तुम्ही सांगताय म्हणल्यावर देतो की. आणि तुझ्या ओळखीत बी सांग. काय हा सांगतो. चल निघतो, जरा गडबड आहे. हा हा वय चल. चला वहिनी येऊ. हो. पहिला माणूस वय बोल. वहिनींच्या बिझनेसची सुरुवात चांगली झाली. हो. चल. दगडू, हा बोला की. चला बोला का हो? ते काय, आम्ही घरी एक नवीन बिझनेस चालू केलाय शिवण कामाचा. हा हा म्हणजे घरचे काय कापड असतील तर ते आमच्याकडे देत जा. काय बरं, घरच्याच विचारतो नाही, सांगतो की तुम्हाला काय ते. हा चालतंय. हा बरं आजूबाजूच्यांना बी सांग. हा हा सांगतो की. हा चला येऊ मग मी. होय चल. हो हो ओके. हो, आता दगडू बी वय म्हणला म्हणजे वहिनींचा बिझनेस लई जोरात होणार बघा. मी काय म्हणतो, हा? शाळेतल्या पोरांना बी सांगा की शाळेची कापडे शिवायला द्यायला. काय? हा अहो आता शाळांना सुट्ट्या लागायचे दिवस आले.
आता कुठले शाळेतले कपडे? बरं शाळेतली कापड नाही, साधी कापड असतील ना व ती सांगा. काय मला सांगते म्हणून. ओके सांगते, पण ऐका आता या बिझनेसच्या नादात तुम्ही तुमच्या कामात काही घोळ घालू नका म्हणजे झालं. अजिबात नाही. यो राणा त्याचं काम पूर्ण जिम्मेदारी ना इमानाने करतोय, काय बी काळजी करू नका. बर चला, शाळा आली, मी निघते. होय, मी बी वडाप स्टॉपवर जातो. बरं सांच्याला टाइमच सुटलो तर एकत्र घरला जाऊ काय? चालेल. आणि हो, डबा खा. आणि डबा नाही खाणार मी, का? डब्याच्या आतलं खाणार. काहीतरी. बाय. हे बघा, तुम्ही का नाही असलाच ड्रेस शिवा. हा, रातोरात फेमस होशीला. अव अख्ख्या कोल्हापुरात सगळ्यात भारी टेलर बनशीला. टेलर? अव टेलर वाटलो काय तुला आम्ही? अव मग फॅशन डिझायनर. फॅशन डिझायनर म्हण. अव तेच ते, याचा बाप त्योच. नाही ग, फरक आहे. फॉल्टी डोसक्याला नाही कळायचं, जाऊ दे. चंदे, आता आम्ही अशी कापड शिवणार आहे का नाही, म्हणजे नुसतं पॅरिस वरनं नाही बर का, पार अमेरिकेतनं ऑर्डरी आल्या पाहिजेत. मग नंतर आपली अशी एक कंपनी होणार, मोठीच्या मोठी. मग आपल्या कंपनीची पोस्टर लागणार, टीव्ही वरती ऍडव्हर्टाईज बी येणार. लई मजा येणार आहे बघ चंदे. मॉडेल म्हणून कुणाला घ्यायचं ग? त्या येड्या दगड्याला क्या गावातल्या तुमच्यासारखंच एडपट फिरत असते गावातनं. तुझ्या तुम्हाला काय असते हो एवढं? नाही, तुम्हाला बी कधी काळी बिझनेसच करायचा होता नाही का? आता तुम्ही काय तर रोजंदारीवर जाता, एवढं तोकडं मोकडं काहीतरी कमवून आणता, आणि आम्ही आता बिझनेस करायलोय म्हणून जरा. ए, तुला कोण सांगितलं नाही तो कारभार करायला? हा की सुखासुखीने आम्हाला बी खाऊ दे. सुखासुखी? हे काय सुख आहे वय? हे असलं घर आणि तुमची 1000 रुपयाची कमाई म्हणजे काय सुख आहे वय? साधं चहा करायला साखर नाही आपल्या घरात, कमी बजेट म्हणून, आणि म्हणत सुखासुखी. हे बघ सूरज, तुला कळतंय काय? हे समजा आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठीच करायलोय. ए, त्या घराच्या भल्यासाठी कापड नाही, तोंड शिव पहिलं. आम्ही काही बी करायला गेलं की तुम्हाला समद्यांच्या पोटात का दुखतंय र? नाही, पण आम्ही बी काही कमी नाही, हे ध्यानात ठेवा. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. तुम्हा समद्यांना पुरून उरू, पण यो फॅशन डिझायनिंगचा बिझनेस करू म्हणजे करूच. अगं शिलाई मशीन नाही तुमच्याकडे आणि बिझनेस करत्या कापड शिवायची, का तोंडाने शिवणार आहेस काय? अगं तुमच्यापेक्षा ते दगड्या बरं नाचतंय तरी तेवढं. टकनक 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 टकनक. ताईसाहेब, आव लय बी मनावर घेऊ नका तुम्ही. आज तुम्हाला तर माहितच आहे की संगीताची सवय आहे अशी बोलायची. असल्या फालतू गोष्टी आम्ही मनावर घेत बी नाही ग. पण आता कापड शिवायची तर मशीन तर लागणारच की. मशिनीशिवाय बिझनेस सुरू करायचा कसा?